नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत, म्हणजेच दम अंडा बिर्याणी। ही रेसिपी अतिशय सोपी आहे, अगदी नवशिक्यांना सहज जमेल आणि हॉटेलपेक्षा भारी चवीची अंडा बिर्याणी आज आपण पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। अंडा बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। तांदूळ घेताना आपल्याला जुना घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून हा तांदूळ आपण धुवून घेणार आहोत। तांदूळ धुताना हलक्या हाताने धुवायचा आहे, खूप चोळून धुवायचा नाही। 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवायचा आहे व यामध्ये भरपूर पाणी घालून तो अर्धा ते पाऊण तास भिजून घ्यायचा आहे। यानंतर 2 मोठे कांदे घेतले आहेत। कांदे कापताना मी आडवे कापून घेतले आहेत। आता कढईमध्ये मी अर्धी कढई तेल घेतलं आहे। यामध्ये आपण हा कांदा हाय फ्लेमवरती छान ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहोत। बारीक गॅसवरती कांदा तळायचा नाही, नाहीतर कांदा तेल पितो। तर इथे पहा, आपला कांदा तळून झाला आहे। कांदा तळताना खूप डार्क रंगावरती तळायचा नाही, नाहीतर बिर्याणीमध्ये तो कडवट लागतो। तर आता सगळा कांदा आपण अशाच प्रकारे तळून घेतला आहे। तर हे पहा, आता गॅसवरती मी एक मोठी कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण कांदा तळून राहिलेलं तेल घालणार आहोत। तेच तेल घ्यायचं आहे, म्हणजे बिर्याणीची चव छान येते। आता यामध्ये खडे मसाले घालणार आहोत। 2 इंच दालचिनी, एक मोठा चमचा कसुरी मेथी, 3 ते 4 तमालपत्र, एक मोठा चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरं, यानंतर 1 मसाला इलायची, यानंतर 2 हिरव्या इलायची, असे आपल्याला गरम मसाले घ्यायचे आहेत। आता कढईत सगळ्यात अगोदर जिरं घालायचं आहे। जिरं फुललं की सगळे गरम मसाले यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। मसाले घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे व यानंतर मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत। कांदा कापताना चांगला बारीक कापून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपल्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा कच्चा ठेवायचा नाही, बिर्याणीमध्ये चांगला लागत नाही। कांदा परततोय तोवर आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, यानंतर 2 इंच आलं, यानंतर 2 मोठे टोमॅटो रफली कट करून घेतले आहेत। आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, चांगली बारीक पेस्ट करायची आहे अशा प्रकारे। यानंतर आता आपला कांदा पण छान परतून झाला आहे। कांदा ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतल्यानंतर आपण तयार करून घेतलेली आलं, लसूण व टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालायची आहे। आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। लवकर परतलं जावं यासाठी मी यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे। शेवटी आपण चवीनुसार मीठ घालणारच आहोत। कांदा टोमॅटोला तेल सुटल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे दही घ्यायचं आहे। दही घेताना आपल्याला फेटून घ्यायचं आहे व आता याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर दही फाटलं जातं। आता इथं घेतले आहेत पावडर मसाले, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, यानंतर 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला, यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे घेतला आहे काळा मसाला। रोजच्या भाजीसाठी काळा मसाला वापरतो तोच घ्यायचा आहे। आता हे चांगलं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण मसाले करपले जातात व यामध्ये चांगले मिक्स होण्यासाठी पाणी घालणं गरजेचं आहे। पाणी आपल्याला इथं गरम वापरायचं आहे। आता यामध्ये थोडासा पुदिना व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। याला परत तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे परततय तोवर इथं मी उकडून घेतली आहेत अंडी, तर अंडी मी 9 घेतली आहेत, तुम्ही 1 डझन घेऊ शकता। आता उकडलेल्या अंड्यांना अशा प्रकारे आपल्याला चिरा देऊन घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे सगळा मसाला यामध्ये जातो। आता ही उकडलेली अंडी जर तुम्हाला फ्राय करायची असतील तेलामध्ये तर तुम्ही करूच शकता। आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे। यामध्ये थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे मूठभर व चवीनुसार घालायचं आहे मीठ। कांदा घातल्यामुळे आपल्या मसाल्याची क्वांटिटी वाढते व बिर्याणी ड्राय होत नाही। आता यामध्ये लगेचच 1 मोठा ग्लास भरून कोमट पाणी घालायचं आहे व या ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची आहे। ग्रेव्हीला छान उकळी आली की यामध्ये आपण अंडी सोडणार आहोत। लक्षात ठेवा, हा रस्सा आपल्याला खूप जास्त आटवायचा नाही। तर आता हे साईडला आपण उकळायला ठेवणार आहोत। सर्वात शेवटी यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे
कसुरी मेथी नक्की घाला, यामुळे छान चव येते। तर आता बिर्याणीसाठी इथं मी एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून ठेवलं आहे। यामध्ये आपण भात शिजून घेणार आहोत। चौपट मीठ घालायचं आहे, रोजच्या भाताला घालतो त्यापेक्षा। 2 ते 3 लवंगा, 1 हिरवी इलायची, 5 ते 6 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा व अर्धा चमचा शहाजिरं घेतला आहे। हे सगळं आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे। थोडासा पुदिना व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। पाण्याला छान खळखळून उकळी आली की यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळल्यामुळे पिवळसर झालेलं पाणी पांढरट होतं व आपला भात छान पांढरा शुभ्र होतो व मोकळा होण्यासाठी मदत होते। यामध्ये तुम्ही 1 चमचा तूप किंवा तेल घालू शकता, मी इथं घातलेलं नाही। आता याला ढवळून घ्यायचं आहे व आपल्याला हा राईस छान शिजवून घ्यायचा आहे। आता हा आपल्याला 80% इतका शिजवायचा आहे। तर हे कसं समजणार, तर इथे पहा मी भाताचा शीत तोडते तर हा व्यवस्थित तुटला जातोय, म्हणजेच 80% आपला भात शिजला आहे। तर आता आपली ग्रेव्ही परत गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे व शिजून घेतलेला राईस अशा प्रकारे यावरती घालायचा आहे। लक्षात ठेवा, तांदूळ खूप जास्त शिजवायचा नाही, 80 ते 90% इतका तांदूळ शिजला पाहिजे। आता राईस ग्रेव्हीवरती टाकल्यानंतर यावरती तळलेला कांदा घालायचा आहे, थोडंसं तूप व थोडीशी कोथिंबीर व पुदिना घालायचा आहे। या बिर्याणीमध्ये आपण थर वगैरे काहीही करणार नाही, कारण बिर्याणी फक्त अर्धा किलोची आहे। त्यामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणात बिर्याणी करणार असाल तर याचे थर करून घेऊ शकता। आता सगळा राईस या कढईमध्ये मी घालून घेतला आहे। सर्वात शेवटी 3 ते 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे। असं केल्यामुळे वरचा राईस छान मोकळा सुटसुटीत असा होतो व खाण्यासाठी छान चवदार लागतो। आता परत पुदिना व कोथिंबीर घालायची आहे, थोडी थोडी, आवडीनुसार तुम्ही घालू शकता पुदिना व कोथिंबीर। सर्वात शेवटी तळलेला कांदा घालायचा आहे। आता याला झाकून ठेवायचं आहे व याला 15 ते 20 मिनिटं छान दम देऊन घ्यायचा आहे बारीक गॅसवरती। तुम्ही खाली कढईच्या खाली किंवा पातेल्याच्या खाली लोखंडी तवा ठेवू शकता। मी बारीक गॅसवरती कढई ठेवली होती, त्यामुळे ही बिर्याणी खाली लागली नाही। तर इथे पहा आपला राईस छान शिजला आहे। अशा प्रकारे दम दिलेला राईस शिजला पाहिजे, तरच समजायचं आपली बिर्याणी छान झाली आहे। व तयार झालेला राईस अशा प्रकारे थोडा थोडा उभा राहतो, तर समजायचं आपल्या बिर्याणीला छान दम बसला आहे। तर अशा प्रकारे तयार झाली आपली मस्त जबरदस्त अशी बिर्याणी। तर बिर्याणी वाढताना सगळ्यात अगोदर पांढरा राईस साईडला करायचा आहे व अगोदर मसाला वाढायचा आहे, नंतर त्यावरती पांढरा राईस वाढायचा आहे। तर बिर्याणी राईस शिजवताना पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली हवी, त्यानंतरच भिजून घेतलेला तांदूळ त्यामध्ये सोडायचा आहे। असं केल्यामुळे आपला राईस छान मोकळा फडफडीत होतो व त्यामध्ये लिंबू नक्की पिळा। लिंबू पिळल्यामुळे भाताला छान रंग येतो, पांढरा शुभ्र, व भात मोकळा फडफडीत होण्यास मदत होते। तर आजची रेसिपी अतिशय सोपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची अंडा बिर्याणीची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।